जातीचं पातीचं धर्माचं राजकारण आलं की तुम्ही विसरून जाता. अरे अनेक संकट आपल्यावर आले असतील, गावागावात आले असतील, जी व्यक्तिगत संकट आहेत. त्यावेळेस त्या संकटाच्या काळात जर माझ्यासारख्याचं नाव आठवतोय देवाच्या अगोदर आणि त्याचा फोन नंबर आठवतोय, भगवंतानी असले आमदार का काय, मंत्रीपद काय, हे जर विश्वास संकटाच्या काळात माझं नाव आणि नंबर आठवत असेल, त्याच्यासारखा भाग्यवान कोणच नाही. देव काय द्यायला पाहिजे, आणखी काय द्यायला पाहिजे. म्हणून आज मी आपल्या हे सांगतो, आज ही सांगायची वेळ आली आहे. आणि 17 तारखेला यावेळेस मी ठरवलंय, फॉर्म भरायला सुद्धा गाडी पाठवून गर्दी केली आणि शेवटच्या दिवशी सुद्धा सभेला, रॅलीला, परळीला ना सभा ना गर्दी. कारण ठरवलं कितीतरी सभा गर्दी मागच्या 1.5 महिन्यात 50-50 हजार एवढ्या रॅलीने एवढं सगळं झालं. माणसं बोलवायला आणि गोळा करायला आणि गर्दी दाखवायला आपली कुणी शर्यतच लावणे महाराष्ट्रात. कितीदा शक्ती प्रदर्शन असं दाखवावं उघड्या डोळ्यानं. यावेळी शक्ती दाखवायची आली आहे निकालाच्या दिवशी, की पुन्हा म्हणून आपला नाथ या परळी वैठणातला माबाप जनतेचा नाथ पुन्हा म्हणून कुणीच करू नये. ना दक्षिणेकडून करू नये, ना पश्चिमेकडून करू नये, ना उत्तरेकडून करू नये. समजून घ्या. नाथ करून ही ताकद दाखवायची गरज आहे. म्हणून आज आपल्याला सांगतोय, आज महायुतीचं सरकार आहे. सरकारचा सगळीकडे ह्याचा विचार मतदान करताना करा का मतदान करताना विचार करणार धनंजय मुंडे कुठल्या धर्माच्या, धनंजय मुंडे कुठल्या जातीत आलाय, हे विचार करणार आहे. अशी प्रथा परंपरा चालू ठेवायची. खरं मला दुःख आहे या गोष्टीचं. काही दिवसापासून राजकारण आणि मतदान द्यायची पद्धत या लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने चालू झाली आहे. जातीचा, धर्माचा, फलाना, दिसताना. अरे असं जर झालं तर भविष्यात कोणी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार नाही. आणि आम्ही जे स्वप्न दाखवतोय ते स्वप्न तुमचे नाही, ते स्वप्न आमचे आहे. आज प्रामाणिकपणानं आज ही जी ताकद आली आहे, ही ताकद धनंजय मुंडे किंवा पंकजाताई मुंडे नाही. ही आमची ताकद आमची नाही, ही ताकद तुमची आहे. अरे आमचं काही अस्तित्वच नाही, तुम्ही आमच्यावर विश्वास टाकता म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुमचं अस्तित्व आहे. आणि काही जण हे अस्तित्व संपवायला निघालेत. म्हणजे आम्हाला हे कुणाचं अस्तित्व आहे? तुमचं आहे. आणि तुम्हाला तुमचं अस्तित्व संपू द्यायचंय आणि निवडणुकीत द्यायचंय का? इथं सुद्धा सिरसाळ्यामध्ये जेवढे जाती, जेवढे धर्म, सिरसाळा गावात सुद्धा, गावागावात कधी भेदभाव केला ना, सगळ्यांसाठी केलं ना, सगळ्यांसाठी, कुठं कमी नाही. पण आजकाल वेगवेगळे मुद्दे चालू आहेत. निवडणुकीत वेगवेगळं सगळं चालू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.